चला तर आज आपण बघूया तुमचा पास्ट कसा होता. ओके, जे मला डाउनलोड्स आलेले आहेत त्याच्या थ्रू हा मी मेसेज आत्ताचा घेते. तर तुमचं पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर ओके आपण बघूया. ज्यांच्याशी हा एक जनरल मेसेज राहणार आहे. ओके, ज्यांच्याशी रेझोनेट होईल त्यांनी तितकाच मेसेज घ्या. पास्ट खूप जणांचा वेगवेगळा असतो, प्रेझेंट पण सध्या खूप जणांचा वेगवेगळा आहे आणि फ्युचर तर आपण बघितलेलं नाही, पण तेही कार्ड आपण काढणार आहोत फ्युचरमध्ये. बघूया तुमचा पास्ट कसा होता. जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांचे पास्ट लाईफ कसे होते. काही मेसेज रेझोनेट झाले तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहित चला आणि तुमचे मेसेज मी वाचते आणि मला खरंच खूप छान वाटतं तुमचे मेसेज वाचल्यानंतर एक मोटिवेशन मिळतं. ओके, थँक्यू सो मच. जेही माझ्या चॅनलसोबत जोडलेले आहेत त्यांना खूप खूप धन्यवाद आणि जे जोडलेले नाही आहेत प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा आणि बघा काही महत्त्वाचे मेसेज आपल्या चॅनलवर असतात. ओके, जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांची पास्ट लाईफ कशी होती. जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांची पास्ट लाईफ कशी होती. पास्ट लाईफसाठी वन मोर कार्ड. पास्ट लाईफ कशी होती त्यांची. पास्ट लाईफमध्ये व्ह्यूअर्सची कशी होती. पास्ट लाईफ कशी होती. पास्ट लाईफबद्दल बघूया आपण. ओके, प्रेझेंट कसं आहे माझ्या जेही माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांचं प्रेझेंट कसं आहे आता सध्या. फ्युचरचं प्लीज, फ्युचर कसं आहे माझ्या व्ह्यूअर्सचं. जेही माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांचं फ्युचर कसं आहे. जेही माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांचं फ्युचर कसं आहे प्लीज. जेही माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांचं फ्युचर कसं आहे. फ्युचर गायडन्स प्लीज, गायडन्स द्या. जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी गायडन्स द्या. गायडन्स काय राहील त्यांच्यासाठी. गायडन्स द्या. बॉटमची एनर्जी 3 ऑफ पेंटिकल्स आहे. काय झालंय ना, कार्ड हल्ली एनर्जीज खूप काय जणांच्या हाय असतात त्याच्यामुळे की काय माहिती नाही. ओके, हे आपण पास्टसाठी काढलेलं आहे. पास्टमध्ये कोणी रिलेशनशिपमध्ये असेल, न्यू जॉबमध्ये असेल, कोणत्या तरी गोष्टीमध्ये असेल, पण खूप छान आहे. पेज ऑफ कपचं कार्ड आहे, खूप चांगलं आहे. पास्ट बऱ्याच जणांचं खूप चांगलं आहे असं दिसते मला. ओके, एसमध्ये तर कार्ड आलेलंच आहे, प्लस खूप चांगलं आहे. राईट, पास्ट तर छान दिसतोय. नवीन संधी तुम्हाला तुमच्या पास्टमध्ये तुम्हाला मिळालेलं आहे डेफिनेटली. हे फ्युचरसाठी मी काढलेलं होतं. ओके, ज्यांच्याशी मेसेज रेझोनेट होईल त्यांनीच घेत चला मेसेज. खूप जण मला विचारतात की सगळे मेसेज सगळ्यांशी रेझोनेट. मी नेहमी सांगते प्रत्येकाचे एनर्जीज वेगवेगळे असतात, त्याच्यामुळे जसं ज्यांना ज्या सिच्युएशनमध्ये आहेत तसे मेसेज घेत चला. ओके, हां, प्रेझेंटसाठी मी बघते तर 8 ऑफ कप्स आले आणि 10 ऑफ कप्स. तुम्हाला सांगते मी इथं इमोशनल लेवलवरच्याच गोष्टी दाखवत आहे. ओके, भावनात्मक लेवलवर खूप अटॅच आहात कोणत्या तरी गोष्टीशी. राईट, असं दाखवते. फॅमिलीसोबत आत्ताचं सेलिब्रेशन येते. एका ह्याच्यामध्ये काही जणांची अशी टू कार्ड्स ह्याच्यासाठी आल्यात वाटते फ्युचरमध्ये, कारण कोणी सेलिब्रेशनच्या ह्याच्यामध्ये आहे सध्या प्रेझेंटमध्ये, किंवा कोणी असं झालेलं आहे की सगळं असून सुद्धा मला नको आहे. आत्ता प्रेझेंटमध्ये वर्तमानमध्ये त्यांची काहींची अशी स्थिती आहे की सगळं असून सुद्धा मला नको आहे. त्या गोष्टी आता माझ्यासाठी इनफ आहेत आणि मला नको आहेत त्या गोष्टी आणि मला कंटाळा आला त्या गोष्टींचा. आता मी कुठेतरी रिलॅक्स होते, कुठेतरी जाऊन बसते, असं काहींची सिच्युएशन झाले. म्हणजे सगळं असून सुद्धा म्हणतो ना स्वतःला एकटं फील केलेलं आहे. 8 ऑफ कपचे इमोशनल लेवलवर खूप हर्ट झालेलं आहेत तुम्ही. ओके, 2 कार्ड्स ह्यासाठी डेफिनेटली आलेले आहेत, कारण की बऱ्याच जणांची ही सिच्युएशन आहे. एकतर ही तरी असू शकते किंवा ही तरी, आणि 100% मी तुम्हाला सांगते अशी सिच्युएशन असणार आहे प्रेझेंटमध्ये खूप जणांची. हां, फ्युचर तुम्हाला सांगते काय होणार आहे की ज्यांची अशी स्थिती आहे, ज्यांनी आत्ता स्वतःला त्या गोष्टीतून केलेलं आहे, मग परत काय होणार, तुम्ही कम्प्लिटली सरेंडर होणार आणि सरेंडर झाल्यामुळे तुम्ही कम्प्लिटली तुमच्या म्हणतो ना मनस्थितीतून बाहेर, म्हणजे पूर्ण आतमध्ये बांधून टाकणार स्वतःला. हे पण इमोशनल लेवलवरचंच कार्ड आहे. स्वतःला बांधून टाकणं म्हणजे काहीच गोष्टी मला बघायच्या नाही, सेम असं. ओके, 8 ऑफ कपची जशी एनर्जी आहे त्यासारखं. जेव्हा शॉर्ट्समध्ये कार्ड येतं त्यावेळेला हार्ट
ब्रेक खूप झालेला असतो, खूप बाजूनं पण दुखावले गेलेला असतो, त्याच्यामुळे आपण सिलेंडर करतो. सिलेंडर कोणत्या गोष्टीसाठी नाही, स्वतःसाठी सिलेंडर करतो की मला आता इनफ झाल्यात गोष्टी, मला ह्याच्यातून आता बाहेर जायचं नाही आहे. पण मी तर तुम्हाला सांगते गायडन्स तुमच्यासाठी मी काढलेले आहेत. तर तुमचं फ्युचर हे दिसतंय, पण गायडन्स बघा खूप छान आले आहेत तुम्हाला. ओके, मी सांगते तुम्हाला गायडन्समध्ये हे आलेलं मे बीचं कार्ड, 4 ऑफ वॉन्डचं कार्ड. अजून पण काही जण फ्युचरमध्ये ह्या स्थितीमध्ये असू शकतात, राईट. चॅलेंजिंग देऊन देऊन त्या गोष्टीला आता कंटाळले आहात तुम्ही आणि इनफ झाल्यात, रेस्ट पाहिजे तुम्हाला, कुठंतरी जायचं आहे, म्हणतो ना मला बस झालं आता, मला कुठेतरी जायचं आहे आणि शांत असं कुठेतरी बसायचं आहे, असं काहीकांची सिच्युएशन होणार आहे. पण गायडन्स तुमच्यासाठी हा आलेला आहे. 3 कार्ड्स येतात ॲक्च्युली. गायडन्समध्ये आम्ही 1 कार्ड किंवा 2 कार्ड घेतो, पण गायडन्समध्ये 3 कार्ड्स आलेत. मी सांगते ना, प्रत्येकाची एनर्जीज वेगवेगळे असतात, त्यानुसार ते कार्ड पडतात. जो हार्डवर्क तुम्ही तुमच्या लाईफमध्ये केलेला आहे, तुमच्या कामासाठी, रिलेशनसाठी, तुमच्या कोणत्याही घरातल्या इतर गोष्टीसाठी जो हार्डवर्क केलेला आहे ना, तो थोडासा लॉंगमध्ये गेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी लवकरात लवकर मिळत नाही आहेत, तुमच्यासारख्या पद्धतीने गोष्टी होत नाहीत, पण होणार आहेत. कारण डिवाईन स्वतः तुम्हाला त्या गोष्टी द्यायला येणार आहेत. ओके, तुमच्याकडे एक नवीन संधी फ्युचरमध्ये येणार आहे. तुम्हाला फक्त ते जगता आलं पाहिजे. ओके, ते समजता आलं पाहिजे आणि तुम्हाला काय करायचं हे पण तुम्हाला कळालं पाहिजे, राईट. न्यू संधी, ही संधी तुम्हाला रिलेशनशिपसाठी सुद्धा येऊ शकते, न्यू जॉब, कोणत्याही गोष्टीसाठी न्यू संधी तुम्हाला डेफिनेटली फ्युचरमध्ये भेटणार आहे. फक्त ओळखा आणि त्याच्यावर फक्त काम करा. ओके, डिवाईन तुम्हाला स्वतः ती गोष्ट द्यायला येणार आहे, राईट. याच्यामध्ये ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची 10 असेल त्यांच्यासाठी हा मेसेज आहे, 8 असेल त्यांच्यासाठी हा मेसेज आहे, 7 असेल त्यांच्यासाठी मेसेज आहे, 1 असेल त्यांच्यासाठी मेसेज आहे आणि 4. ओके, 4 असेल त्यांच्यासाठी 1, 4, 8, 10, 7 यांच्यासाठी हा मेसेज आहे. बघा, हा मेसेज तुमच्याशी जर रेझोनेट झाला तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. फ्युचर चांगलं आहे, फक्त जे डिवाईन तुम्हाला द्यायला येतं आहे तर त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. ही गोष्ट ज्या वेळेला तुमच्या आयुष्यात येईल ना, ती सगळ्या बाजूने सक्सेसफुली ठरणार आहे तुमच्यासाठी. ओके, आत्ताचा हा मेसेज होता. हा मेसेज तुम्हाला आणि आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की डेफिनेटली मला सांगा, कमेंट बॉक्समध्ये लिहा मला. ओके, थँक्यू सो मच.